नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी मोवाडे सर आणि तुमच्या सर्वांचं डिप्लोमा टेक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्टुडंट्स, आपण फर्स्ट इयर डिप्लोमा के स्कीमसाठी कम्युनिकेशन इंग्लिश हा सब्जेक्ट शिकणार आहोत. पूर्ण व्हिडिओज ह्याचे येणार आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो काहीच करायचं टेन्शन नाही आहे. फक्त काय करायचे, डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे आणि तुम्हाला फर्स्ट इयरच्या रिलेटेड सगळं काही तिथे भेटणार आहे. मग तो बेसिक मॅथमॅटिक्स असो, त्याच्यानंतर बेसिक सायन्स असो, ह्याचे स्टडी मटेरियल वगैरे सगळं काय भेटणार आहे. M1 असो, फर्स्ट इयर गायडन्स, कुठलं कॉलेज चूज करायचं आहे, त्याच्यानंतर कुठली ब्रांच चूज करायची, सर्व काय गायडन्स तुम्हाला मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देणार आहे. तर व्हॉट्सअप ग्रुप महत्त्वाचा आहे आणि त्याला जॉईन करायचं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय की इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे, आता आपण हा इंग्लिश सब्जेक्टचा अभ्यास खूप वेळा केलेला आहे. आपल्या पहिलीपासून ते 10वीपर्यंत आपण इंग्लिश सब्जेक्टचा अभ्यास केलेला आहे. पण आता इंग्रजी हा इंग्रजी भाषेचा सब्जेक्ट जो आहे, ह्यामध्ये अर्धा पार्ट थोडासा थिअरिटिकल आहे आणि थोडा पार्ट ग्रामरचा आहे. ठीक आहे. ग्रामर आणि थिअरिटिकल पार्ट आहे. स्टुडंट्स, मग हा आपण आत्तापर्यंत शिकतच आलेलो आहे. म्हणजे काय, पहिलीपासून ते 10वीपर्यंत आपण शिकतच आलेलो आहे कम्युनिकेशन इंग्लिश. पण आता काय करायचं आहे, आपल्याला डिप्लोमामध्ये पण शिकायचं आहे. का? कारण डिप्लोमाचा फर्स्ट इयर म्हणजे फाउंडेशन आहे आणि इंग्लिश कम्युनिकेशन हा सब्जेक्ट जो आहे, हा सब्जेक्ट ओव्हरऑल सगळ्याच ब्रांचेससाठी ऑलरेडी तो तिथं दिलेला आहे. का? कारण कुठलीही ब्रांच असो डिप्लोमाची, कमीत कमी 48 ब्रांचेस आहेत. 48 ब्रांचेसच्या मुलांसाठी म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांसाठी इंग्लिश कम्युनिकेशन सब्जेक्ट जो आहे तो खूप अत्यंत 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 महत्त्वाचा आहे. कारण स्टुडंट्स, जर का इंग्लिश भाषेवरती आपलं वर्चस्व नसेल तर पुढे जाऊन टेक्निकल फील्डमध्ये आपलं, त्यानंतर आपण प्रोफेशनल फील्डमध्ये, प्रोफेशनल एरियामध्ये, लाईफमध्ये आपल्याला काय तिथं नीट स्टँड होतं राहणार नाही आहे. तर इंग्लिश खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या मातृभाषेमध्ये मी तुम्हाला एकदम चांगल्या रीतीने, एकदम चांगल्या पद्धतीने इंग्लिश कम्युनिकेशन शिकवणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड्सला तुम्हाला शेअर करायचं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय स्टुडंट्स, की कम्युनिकेशन इंग्लिश स्किल्स म्हणजे काय, कम्युनिकेशन स्किल्स अँड इंग्लिश, ENG म्हणजे काय. इथं आपण डेव्हलप काय करणार आहे, इथं फक्त 70 मार्काचा पेपर लिहायचा नाही आहे, तर आपल्याला इथे स्किल्स डेव्हलप करायच्या आहेत. कशाच्या? कम्युनिकेशन इंग्लिशच्या. म्हणजे बोलचालीची जी भाषा आहे, जी स्पोकन इंग्लिश आहे, स्पोकन भाषा आहे, इंग्रजी जी भाषा आहे ती आपल्याला शिकवून घ्यायची आहे. ठीक आहे. 311-303 ह्याचा कोर्स कोड आहे. आता कोर्स कोड काय असतो, की कोर्स कोड डिफाईन असतो तुम्हाला डिप्लोमामध्ये. आणि तो का डिफाईन करतात, कारण त्या कोर्स कोडनी तुमचा पेपर डिफाईन होतो. ठीक आहे. पर्टिक्युलर सब्जेक्टचा पर्टिक्युलर कोर्स कोड असतो आणि तो पर्टिक्युलर कोर्स कोड असेल तर आपल्याला त्यामध्ये काय टेन्शन घ्यायची गरज आहे का? अजिबात तिथं नाही आहे. तो फक्त तो लर्न ठेवायचा आहे आणि सर्व काय तुम्हाला इंग्लिशच्या रिलेटेड तुम्हाला तिथं कळून जाईल. म्हणजे त्याची मॅन्युअल पण जी असेल ती 311-303 जी असणार आहे. ठीक आहे. हा जो कोर्स कोड त्याचा तो तिथं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं स्टुडंट्स, आता काय महत्त्वाचं आहे, आम्ही सर 10th करून आलेलो आहोत, फर्स्ट इयरला डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि आमचं माइंडसेट काय पाहिजे, की आम्ही प्युअर टेक्निकल नॉलेज घेण्यासाठी डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेतलं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सर, की इथं समजून घ्यायचं काय, की पेपर कसा राहणार आहे इंग्लिश कम्युनिकेशनचा, काय इम्पॉर्टंट आहे, काय पार्श्वभूमी आहे. 70 मार्कचा पेपर राहणार आहे तुमचा. ह्यामध्ये तुम्हाला # सिम्बॉल नाही म्हणजे मॅन्युअल नाही. ठीक आहे. वर्कबुक असणार आहे. ठीक आहे. बुक किंवा वर्कबुक असेल ती कंप्लीट करायची आहे. 70 मार्कचा पेपर असणार आहे. 30 मार्कचं तुमचं प्रॅक्टिकल असणार आहे. ठीक आहे. 40 मार्क्स पासिंग पाहिजे. 100 मार्कचं तुमचं मॅक्सिमम आहे. मॅक्सिमम म्हणजे काय, की 100 मार्कापर्यंत तुम्ही अचीव करू शकता. बाकीचे जे 50 मार्क आहेत ते प्रॅक्टिकल, FA, PR, SAPR राईट. तो असं करून तुम्हाला कंटिन्यू पूर्ण नीट करून प्रॅक्टिकलचे मार्क्स जोडून तुम्हाला तिथं तुम्हाला मार्क्स भेटणार आहे. ठीक आहे. इंग्लिश कम्युनिकेशनला. नाव सगळ्यात महत्त्वाच्या स्टुडंट्स काय, की सर आम्हाला सिलेबस सांगा. सिलेबस काय, तुम्ही जर का 8, 9, 10ची इंग्लिश एकदम चांगली गेली असेल, तुमची पेपर चांगले गेले असतील इंग्रजी भाषेचे, तर हा जो सब्जेक्ट आहे फोनेटिक्स, वोवेल्स, कॉन्सोनंट्स, डिप्थॉंग्स, नंतर प्रेफिक्स अँड सफिक्स,
सोपे आहेत. ही ग्रामर आहे हो स्टुडंट्स. आपल्याला काय शिकायचं तर ग्रामर शिकायचं आहे, अवघड नाही आहे ग्रामर. मग कुठलं ग्रामर आहे? 5वी 6वी 8वी 9वी 10वीचं ग्रामर आपण शिकणार आहे. ठीक आहे. प्रिफिक्स अँड सफिक्स, डेफिनेशन अँड एक्झाम्पल्स, लिस्ट ऑफ कॉमन प्रिफिक्स अँड सफिक्स. ठीक आहे. सिनोनिम्स अँड अँटोनिम्स शिकणार आहे, होमोफोन्स शिकणार आहे, कलेक्शन शिकणार आहे. आता होमोफोन्स काय? म्हणी. ठीक आहे. कॉन्टेक्स्ट, वोकॅब्युलरी एक्सपेन्शन म्हणजे काय, त्याच्यानंतर वोकॅब्युलरी एक्सपेन्शनमध्ये कॉन्टेक्स्ट अँड युजेस, सिनोनिम्स अँड अँटोनिम्स म्हणजे काय, पर्यायवाची शब्द, त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. हा जो गोष्टी आहेत एकदम बेसिक फंडामेंटल नॉलेज आपल्याला घ्यायचं आहे इंग्रजी भाषेचं, आणि ती इंग्रजी भाषेवरती वर्चस्व आपल्याला तिथं मिळवायचं. ठीक आहे. आता महत्त्वाचं काय आहे, आता महत्त्वाचं काय आहे की आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग म्हणजे काय. पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग म्हणजे काय की पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंगमध्ये काय करायचं आपल्या टाइप्स ऑफ पॅराग्राफ, टेक्निकल, डिस्क्रिप्टिव्ह, नरेटिव्ह. म्हणजे काय पॅराग्राफ रायटिंग असते बरोबर. पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग असतं. ठीक आहे. पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंगमध्ये काय असतं की आपले डायलॉग्स लिहायचे आहेत, ग्रीटिंग्स, डेव्हलपमेंट, क्लोजिंग सेंटेन्सवाले डायलॉग्स. ठीक आहे. टाइप्स ऑफ पॅराग्राफमध्ये काय लिहायचं आपल्याला, टेक्निकल, डिस्क्रिप्टिव्ह, नरेटिव्ह पॅराग्राफ लिहायचं. आपण पॅराग्राफ लिहितो, पॅराग्राफ जो आपण लिहितो तर तो डिफरंट टाइप्स ऑफ पॅराग्राफ लिहायचा. ठीक आहे. आणि कसा अभ्यास करायचा, कसा नाही करायचा इंग्लिश भाषेचा अभ्यास, तो एकदम डीपमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. सो डोंट वरी. पूर्ण 3rd इयर, पूर्ण डिप्लोमा तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड राहणार आहे. सो डोंट वरी. नाव सगळ्यात महत्त्वाचं काय, कम्प्रेहेन्शन सीन अँड अनसीन पॅसेजेस. म्हणजे काय, सीन अँड अनसीन पॅसेजेस अवघड आहे का? नाही सर. सीन म्हणजे काय, बघितलेले पॅसेजेस. अनसीन म्हणजे काय की ह्या टॉपिकच्या बाहेरून कुठं पण येणार. ठीक आहे. पॅसेज फ्रॉम MSBT वर्कबुक. आता MSBTची वर्कबुक जी आहे ती तुम्हाला भेटणार आहे. त्या वर्कबुकमधले जे चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला सगळे चांगल्या पद्धतीने रीड करून घ्यायचे, त्याचे क्वेश्चन्स परफेक्ट करून घ्यायचे. का? कारण त्या टॉपिकमधून इंग्रजी भाषेच्या त्या टॉपिक्समधूनच तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. फॉर एक्झाम्पल से नो टू प्लॅस्टिक बॅग्स. आता से नो टू प्लॅस्टिक बॅग किंवा इंटरव्ह्यू ऑफ डॉक्टर APJ अब्दुल कलाम हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरवरतीच तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहेत ते सीन पॅसेजेसमध्ये. म्हणजे त्या चॅप्टरमधला एक सीन पॅसेज तुम्हाला देणार, तुम्हाला तो वाचायचा आहे. तो रीड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथं महत्त्वाचं काय की त्याच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला ते टॅकल करायचे इंग्रजी भाषेमध्ये. ठीक आहे, इंग्लिशमध्ये. ठीक आहे. मग त्याचं आन्सर कुठं असणार आहे, त्या पॅराग्राफमध्येच त्याचं उत्तर राहणार आहे. ठीक आहे. इंग्लिश भाषेचं जे उत्तर आहे त्या भाषेचं उत्तर, त्या क्वेश्चनचं उत्तर त्या पॅराग्राफमध्ये राहणार आहे. ठीक आहे. अवघड आहे का? अजिबात नाही. बायोग्राफी, रोजेस ऑफ ग्रॅटिट्यूड हे चॅप्टर्स आपण परफेक्ट करून घेऊ. अरुणिमा सिन्हा. ठीक आहे. बायोग्राफी, त्याच्यानंतर रोजेस ऑफ ग्रॅटिट्यूड. आधी 9 चॅप्टर होते, आता 6 चॅप्टर केले. ठीक आहे. इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्रेहेन्शन, अनसीन पॅसेजेस. ते अनसीन पॅसेजेस म्हणजे काय की इथे तुम्हाला एकही पॅसेज जो आहे तो पेपरमध्ये वेगळाच येईल कुठला तरी. ठीक आहे. पेपरमध्ये तो वेगळा येणार आहे आणि तुम्हाला कळणारही नाही कुठून आलाय काय आलाय. ठीक आहे. इंटरप्रिटेशन ऑफ पॅसेजेस इन रायटिंग अँड स्पोकन फॉर्म. कम्युनिकेटिव्ह लँग्वेज म्हणजे काय, टेक्निकल ऑब्जेक्ट्स, हेडिंग, डिस्क्रिप्शन ऑफ टेक्निकल ऑब्जेक्ट्स, पिक्चर डिस्क्रिप्शन, सिच्युएशनल पिक्चर, डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड्स. ठीक आहे. डायरी एंट्री कशी करायची आहे, आपण डायरी लिहितो पण डायरी लिहिण्याची सगळ्यात चांगली पद्धत, प्रोफेशनल पद्धत ती आपण शिकून घेणार आहोत आणि एक्झाममध्ये पण तेच लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. डेट, कॉन्टेंट, नेम ऑफ द रायटर. सो स्टुडंट्स सगळ्यात महत्त्वाचं काय, कन्सेप्ट क्लिअर ठेवायची इंग्लिशची. कशाची? इंग्लिशची. आणि इंग्लिशची कन्सेप्ट क्लिअर झाली की टेन्शन मिटलं. ठीक आहे. टेन्शन इथं मिटतं. का? कारण बेसिक ग्रामर जर का पक्का असेल ना, पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवणं, इंग्लिशच्या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवणं लय सोपं आहे. ठीक आहे. फर्स्ट इयरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे ट्रान्सलेशन ऑफ पॅराग्राफ फ्रॉम इंग्लिश टू मराठी, हिंदी, वाईस वर्सा. म्हणजे काय की ट्रान्सलेशन ऑफ पॅराग्राफ म्हणजे काय, पॅराग्राफ दिलं तुम्हाला त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं किंवा हिंदीमध्ये कन्वर्ट करायचं किंवा मराठीमध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. अवघड नाही आहे, सोपं आहे. 4था चॅप्टर पण सोपा आहे. 5वा चॅप्टर जो आहे प्रेझेंटेशन स्किल्सचा आहे
ह्या प्रेझेंटेशन स्किल्समध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, ड्रेसिंग इन ग्रूमिंग, ड्रेसिंग फॉर द ओकेजन, प्रॉपर ग्रूमिंग, स्पीच रायटिंग म्हणजे काय, जर का स्पीच तुम्हाला द्यायचे, भाषण द्यायचं आहे, पण त्याला आधी लिहावं लागतं की नाही लिहावं लागतं, ते लिहावं लागतं, रायटिंग करावं लागते. तर त्याचे फॉर्मॅट आहे, पहिले सिच्युएशन्स आहे, मग सॅल्युटेशन्स आहे, इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक आहे, डिस्क्रिप्शन द बॉडी अँड कंक्लुजन. आणि ह्या फॉर्मॅटला तुम्हाला बघणार काय करेक्ट आहे, सिच्युएशन करेक्ट आहे का, सॅल्युटेशन्स करेक्ट आहे का, इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक करेक्ट आहे का, डिस्क्रिप्शन ऑफ द बॉडी आहे का करेक्ट का नाही, ठीक आहे, कंक्लुजन आहे का करेक्ट का नाही, ठीक आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे का, ठीक आहे, ते पण आपल्याला परफेक्ट करायचं, PPT बनवायची, लेआउट, फंट साईज, कलर कॉम्बिनेशन अँड ऑल दॅट. ह्या गोष्टी ज्या आहेत स्टुडंट्स ते आपल्याला हाताने करायचे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन अँड ऑल दॅट. हे पेपरमध्ये येणार म्हणजे येणार. त्याच्यानंतर किनेसिस, ते काय असं, किनेसिसमध्ये फेशियल एक्सप्रेशन्स आहेत, आय कॉन्टॅक्ट आहे, पोस्चर्स अँड गेस्चर्स, म्हणजे बोलताना आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, इंग्लिश भाषेमध्ये बोलताना फेशियल एक्सप्रेशन कसे असले पाहिजे, आय कॉन्टॅक्ट कसे असले पाहिजे, पोस्चर्स अँड गेस्चर्स कसे असले पाहिजे, ही सगळी जी वास्तविकता आहे इंग्रजी भाषेची ती आपण इथं समजून घेणार आहोत. आणि प्रॅक्टिकल आहेत ह्याला स्टुडंट्स, किती प्रॅक्टिकल आहेत आपल्याला, कमीत कमी 16 प्रॅक्टिकल एकदम चांगल्या रीतीने, चांगल्या पद्धतीने आपल्याला इथं लिहायचे आहेत. मॅन्युअलमध्ये राईट 20 वर्ड्स युझिंग फोनेटिक ट्रान्स्क्रिप्शन असू दे, प्रॅक्टिस प्रोनाउन्सिएशन ॲज पर IPA युझिंग लँग्वेज लॅब, फॉर्म्युलेट 20 वर्ड्स युझिंग प्रफिक्स अँड सफिक्स. ठीक आहे, प्रफिक्स अँड सफिक्स म्हणजे काय, पुढचे पहिले 2, पुढचे मागचे 2 असं, ठीक आहे, सेम जे आहे ते, ठीक आहे. त्याच्यानंतर एनॅक्ट रोल प्लेस ॲज पर सिच्युएशन, ह्या ज्या गोष्टी आहेत थोडंसं समजून घ्यायचे, सो दॅट आपल्याला इझी जाणार आहे, अवघड नाही. आणि 70 मार्काचा पेपर आहे, वोकॅब्युलरीवरती येणार आहे, पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंगवरती येणार आहे, कंप्रेशन, सीन अँड अनसीन पॅसेजेसवरती 24 मार्कला येणार आहे. म्हणजे जास्तीत करून सीन अँड अनसीन पॅसेजेस येणार आहे. सीन क्वेश्चन, सीन अनसीन पॅसेज क्वेश्चन, म्हणजे उत्तर त्यामध्येच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला तिथं सर्च करायचं आहे प्रॉपर वेमध्ये, आणि चुकला तर डायरेक्ट मार्क कट होणार आहे. कम्युनिकेटिव्ह लँग्वेज कुठली आहे, कम्युनिकेटिव्ह लँग्वेजच्या रिलेटेड आपल्याला ते शिकून घ्यायचं आहे. आणि प्रेझेंटेशन स्किल्सच्या वरती 8 मार्कला येणार आहे. सो कमीत कमी 70 मार्क्सचं पेपर आहे. ह्यामध्ये रिमेंबर लेवलमध्ये 13 मार्क्सच्या इझी, 20 मार्क्सच्या इंटरमिडिएट, 20 मार्क्सच्या इंटरमिडिएट आणि 37 मार्क्सचं डिफिकल्टी लेवलवाले क्वेश्चन्स येणार आहे. सो थोडंसं अवघड राहणार आहे, बट आपण जर का मेहनत केली आणि आपण जर का कष्ट केले इंग्लिश भाषेमध्ये तर डेफिनेटली आपल्याला आउट ऑफ मार्क्स इथं भेटतील. ठीक आहे. आणि डिफरंट टाईप्स स्टडी मटेरियल पण तुम्ही यूज करू शकता. CBSEचं लाईक करिक्युलम यूज करा, बट MSBTचं मला वाटतं की MSBTचं यूज करायला पाहिजे. सो आपले नोट्स पण असणार आहे इंग्लिशचे, सो दॅट इंग्लिश ही प्रोग्रामिंग भाषाच आहे ॲक्च्युली. तुम्हाला माहिती आहे का, इंग्लिश ही प्रोग्रामिंग भाषा आहे आणि त्या भाषेचा आपल्याला उपयोग करायचा आहे. का ती प्रोग्रामिंग भाषा आहे? कारण त्याच्यामध्ये आपण थ्रू आउट द वर्ल्ड कम्युनिकेट करू शकतो. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की मॅन्युअल्स आहे ह्यामध्ये, त्याच्यानंतर प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट आहे आपला ह्याच्यामध्ये मॅन्युअलचा. ठीक आहे. मायक्रो प्रोजेक्ट जो आहे तो आहे. ते झाल्यानंतर हे सोपं आहे, अवघड नाही आहे. 5च्या 5 चॅप्टर सोपं आहे. आणि आपलं टार्गेट जे आहे 70 पैकी 70 मार्क्स मिळवण्याचं, ते ह्या डिप्लोमॅटिक अकॅडमी आणि मेगा डिप्लोमॅटिक अकॅडमीचे ऑनलाईन क्लासेसमध्ये किंवा आपण म्हणू शकतो रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये तुम्हाला सगळं क्लिअर जाणार आहे स्टुडंट्स. इंग्लिशच्या रिलेटेड, फर्स्ट इयरच्या रिलेटेड काहीही डाऊट असेल मला पर्सनली मेसेज करा 8261884261 या नंबरवरती. आणि ह्या नंबरवरती मेसेज केल्यानंतर 8261884261 या नंबरवरती मेसेज केल्यानंतर तुम्ही मला तुमचे डाऊट्स विचारू शकता किंवा डायरेक्टली फोन करा, किंवा काहीही तुम्हाला वाटत असेल तर पर्सनली मला मेसेज करा. तुमचे डाऊट क्लिअर झाले पाहिजे, सो दॅट तुमचं माइंडसेट चांगलं राहील. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डिप्लोमॅटिक.